नमस्कार मंडळी. आज आपण ज्या मूवीचा रिव्ह्यू करणार आहोत त्याचं नाव आहे पुन्हा एकदा साडेमाडे 3. मूवी रिलीज झालेला आहे 13 फेब्रुवारी 2026 रोजी. या मूवीचा फर्स्ट पार्ट आला होता आपल्याकडे 2007 साली साडेमाडे 3. त्या मूवीतले जे 3 प्रमुख महानायक कलाकार आपले होते, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि त्यांचा दादा जो होता अशोक सराफ, हे तिन्ही कॅरेक्टर आता आपल्या पुढे तसेच रिपीट केले गेलेले आहेत. दॅट इज द बेस्ट पार्ट आय वुड से. ज्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या पार्ट मधली कॉमेडी किंवा त्या 3 कलाकारांना जे सुंदररित्या वापरलं गेलेलं आहे ते पुन्हा एकदा इथे आपल्याला बघायला मिळतंय. मूवीमध्ये स्टोरी लाईन यावेळी केलेली आहे कॉमेडी हॉरर ड्रामा. यामध्ये तुम्हाला थोडंसं जर तुम्ही एकदम हलके फुलके मूवी बघणार असाल तर थोडंसं तुम्हाला भीती वाटण्यासारखं देखील होईल, बट नथिंग टू वरी अबाउट. हॉरर काही नाही ज्याच्यामध्ये तुम्हाला रक्तबंबाळ झालेला चेहरा बघायला मिळतोय, कुणीतरी मागून येऊन आवाज देतोय, टाळ्या वाजवतोय, असं काही नाहीये. इट इज अ क्यूट हॉरर कॉमेडी मूवी. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची वजनदार गोष्ट म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं, हे तिन्ही मराठीतले महानायक पुन्हा आपल्या पुढे त्याच रूपामध्ये बघायला मिळतात. त्यामध्ये पहिल्या पार्ट मध्ये जी काय स्टोरी लाईन आहे म्हणजे रतन जे कॅरेक्टर प्ले केलंय अशोक सराफ यांनी, तर रतन हा जो दादा आहे त्याला घरामध्ये स्त्रीची सावली सुद्धा चालत नाही, कारण त्याला त्यावेळी त्याच्या प्रेमामध्ये जो काही धोका मिळाला होता त्याचा स्त्री जातीवरूनच पूर्णपणे विश्वास उठलेला आहे. त्यामुळे बिचारे चंदन आणि मदन यांच्या आयुष्यात देखील कुठल्याही स्त्रीचं साधं वारं देखील नाहीये. त्यातून कॉमेडी क्रिएट केली गेली होती. आणि फर्स्ट पार्ट जो होता तो इन्स्पायर्ड होता चलती का नाम गाडी, ही जे काही किशोर कुमार, मधुबाला यांची फेमस मूवी आहे त्याच पार्ट वरती बेस्ट तुम्हाला फर्स्ट पार्ट बघायला मिळतो. बट त्याला मराठीचा एक सुंदर टच दिला गेला होता, त्यामुळे मराठी ऑडियन्सनं तो मूवी प्रचंड डोक्यावरती घेतला. म्हणजे त्या काळामध्ये 2007 साली त्या मूवीने रफली 5 कोटींचा गल्ला कमावला होता. या मूवी बद्दल आता पर्टिक्युलर बघायचं झालं तर या मूवीचे डिरेक्टर आहेत अंकुश चौधरी. अंकुश चौधरी इज अ वेल नोन ऍक्टर मराठी इंडस्ट्री मधला, आणि डिरेक्टर म्हणून देखील सुंदर कलाकृती त्यांनी याच्या आधी आपल्या पुढे आणलेली आहे. या पार्ट मध्ये देखील हॉरर कॉमेडी सादर करताना सुंदर स्टोरी आहे. स्टोरीमध्ये थोडंसं तुम्हाला रिपीटेटिव्हनेस बघायला मिळतो. म्हणजे फायनली आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी स्टोरी क्रिएट केली म्हणजे आहा व्हॉट अ स्टोरी असं तुम्हाला होणार नाही. बट यू कॅन बेअर विथ इट. मूवी चालू असताना तुम्हाला मजा येते. काही गोष्टी तुम्हाला प्रेडिक्ट होतात. म्हणजे रफली पहिल्या अर्धा तासात तुम्हाला पुढे काय असणार याचा अंदाज येऊ शकतो जर तुम्ही तेवढे मूवी बघणारे असाल तर. एक गोष्ट मला थोडीशी खटकली ती म्हणजे या तिन्ही ऍक्टर्सना म्हणजे मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि अशोक सराफ यांना स्क्रीन टाइम ऑफकोर्स खूप जास्त आहे, पण त्या स्क्रीन टाइम मध्ये त्यांना त्यांचं टॅलेंट किंवा स्किल सेट वापरण्यासाठी सुंदर स्क्रिप्ट त्यांच्या पदरात पडली नाही. यामध्ये स्क्रिप्ट रायटर मला थोडंसं वीक आहे असं म्हणावंसं वाटतंय, कारण जोक्स काही होते बट आफ्टर अ पॉइंट त्या गोष्टींवरती हसायला येत नाही. म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये जो काही त्यांनी हाय स्टँडर्ड बार रेस करून ठेवला त्या तोडीचे जोक्स या मूवीमध्ये तुम्हाला कमी बघायला मिळतील. म्हणजे लिटरली आय वुड से 2-3च जोक्स असे होते ज्याच्यामध्ये मला खरोखर मनातून आतून हसायला आलं. बाकी क्राऊड थिएटर मधला बऱ्यापैकी हसत होता. आय डोंट नो व्हाय, मे बी आय एम युज टू सम काइंड ऑफ जोक्स, त्यामुळे मला त्यात काही एक्साइटिंग वाटलं नाही. हा, संजय नार्वेकरचा एक कॅरेक्टर अतिशय सुंदर होता. तो भूत पिशाच सगळे गायब करणारा असा तो बाबा बनून आलेला आहे. आणि त्यामध्ये सुंदर संजय नार्वेकरने थोड्या वेळामध्ये मनामध्ये खरोखर छाप पाडली, आपल्या सगळ्यांचे घर केले. कारण त्याला एक तो डायलॉग दिलाय त्यावेळी तो भूत घालवण्यासाठी त्यावेळी तिरी 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 असं ओरडत असतो. तर त्यावेळी मकरंद अनासपुरेचा एक सुंदर जोक आहे की बाबा तुम्ही एका आणि दोरी आणायला घरी विसरलात का काय, डायरेक्टली तिरी तिरी का करताय. सो दॅट वॉज वन अमेझिंग जोक. अदर दॅन दॅट मला एवढं काही विशेष काही वाटलेलं नाहीये. अशोक सराफ यांनी काम सुंदर केलेलं आहे. बट अगेन जसं मी म्हटलं की हटके काहीतरी तुम्ही जेव्हा थिएटर मधनं बाहेर पडताय तर घरी घेऊन याल असं काही लक्षात राहण्यासारख्या गोष्टी नाहीये. ऑल्सो या मूवीच्या पार्ट मध्ये तुम्हाला म्युझिक प्रचंड वीक बघायला मिळतं. कुठलाही बीजीएम तुमच्या लक्षात राहणारही नाही. फर्स्ट पार्ट मधली गाणी खरोखर मराठी मधली अजूनही लोक ऐकतात, पसंत करतात. म्हणजे अंधाराची रात जे गॅरेज मध्ये शूट केलेलं गाणं आहे, किंवा 777 रुपये देना माझे, सुंदर गाणी त्यावेळी होती. यावेळी तुम्हाला असं काही वेगळं गाणं कुठलं लक्षात राहणार आहे आणि तुम्ही गुणगुणाल ह्याचे चान्सेस खूप आपल्याला कमी बघायला मिळतात. ऑल इन ऑल इट इज अ गुड एक्सपिरियन्स टू हॅव. थिएटरमध्ये अजूनही मूवी अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. नाहीतर OTT वरती काही काळामध्ये जरूर येईलच. सिद्धार्थ जाधवचे काम सुंदर आहे. सिद्धार्थ जाधवला यावेळी स्क्रीन टाइम जास्त आहे आणि त्याचं कॅरेक्टर पण थोडंसं एक वेगळं ट्विस्ट शेवटी घेऊन येतं. बाकी फन टाइम. तुम्हाला जर हलका फुलका मूवी एक बघायचा आहे, थोडासा दररोजच्या आयुष्यातून कंटाळा आल्याने काहीतरी सुंदर बघूया त्याला चलो टाइमपास करते असं असेल तर मूवीचा आनंद तुम्ही नक्की घेऊ शकता. बाकी तुम्हाला आपला रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. पुढच्या रिव्ह्यू मध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.